नांदेड़ ग्रामीण पुलिस स्टेशन के अंतर्गत गुरुवार 18 जुलाई को फिर से हत्या का मामला सामने आया है। शहर से सटे बलिरामपुर गांव में 23 वर्षीय अमोल रामेश्वर लांडगे को उसी के साथी आकाश जोगदंड, दीपक गोडबोले और शंतनु डेहा ने इन 3 युवाओं ने खंजर से वार कर मौत के घाट उतार दिया। तीनों आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। विगत 3 दिनों में नांदेड़ ग्रामीण पुलिस स्टेशन के अंतर्गत हत्या की ये तीसरी वारदात हुई है। उसके बाद जिला पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे, अपर पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने ग्रामीण पुलिस स्टेशन पहुंचकर इन सभी आपराधिक मामलों का जायजा लिया। सूत्रों की माने तो पुलिस निरीक्षक नागनाथ आयलाने को दोनों वरिष्ठ अधिकारियों ने ताक पर लिया था। रिकॉर्ड के अपराधियों को तत्काल पुलिस स्टेशन बुलाया गया। विदित हो कि रविवार 14 जुलाई को हिलाल नगर में घर के सामने शराब पीने से मना करने वाले सैयद सलमान की हत्या की गई। इस मामले में शेख अकरम, शेख महबूब असलम उर्फ जड्डू सैयद असलम और शेख आमिर शेख मोहम्मद, इन तीनों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। तो वही मंगलवार 16 जुलाई को धनेगांव परिसर में अनैतिक संबंधों के चलते शेख शहबाज, इस आपराधिक पृष्ठभूमि रहने वाले युवक की हत्या की गई। इस मामले के भी 2 आरोपियों को पकड़ा गया है। उल्लेखनीय है कि अलग अलग इन तीनों हत्याओं में या तो मरने वाला या फिर मारने वाला पुलिस के रिकॉर्ड का गुनहगार है। ग्रामीण पुलिस स्टेशन के अंतर्गत अवैध धंधों का काफी बोलबाला है, मगर पुलिस ने इन अवैध कारोबारियों को छूट दे रखी है। इसलिए बेखौफ होकर सरेआम गुंडागर्दी करते हुए हत्याओं को अंजाम दिया जा रहा है। ऐसी चर्चाओं ने इस परिसर में जोर पकड़ लिया है। मृतक अमोल लांडगे को आकाश जोगदंड और उसके साथियों ने घर से बुलाकर उसकी हत्या की है, ऐसा कहते हुए अमोल के पिता रामेश्वर लांडगे ने न्याय के लिए गुहार लगाई है। रामेश्वर लिंबाजी लांडगे, राहणार बळीरामपूर। रात्री ते कामावून आला हा मुलगा आणि त्याला बाहेर जाऊन हातपाय धुवून थोडं बसला झेंड्यावर गौतमी नगरमध्ये बळीरामपूर येथील। त्याला थोडं साईडला एका मित्राने बोललं काम आहे म्हणून, आणि त्याला असं इथून तिथपर्यंत नेऊन फसाफस ते वार केले। 5-7 वार झाले इथं आणि पाठीमागे 4-5-6 वार आहेत। आणि ते कारण काही नाही, काही त्याचं घेणं नाही देणं नाही, काही नाही। ते आमच्या गावातले 5-6 जण टुकार आहेत। तुमच्या ग्रामीण पोलिसाला माहीत आहे, दाखल करणं झाले त्या आरोपीला 8 दिवस करायला सोडून द्याले। याच्या मागं कोणाचा तर हात आहे, या जे आरोपी जे झालेत त्याच्या। पहिलं काय झालं होतं? हां झाले, भांडणं झाले। अच्छा, हो। मग तुम्ही पोलीस स्टेशनला दिले साहेब, माझ्याकडे तुम्हाला मी रिसोर्ट दाखवतो, सगळे दाखवतो, म्हणजे कपडे दाखवतो मुलाची। मला SP पर्यंत जाऊ दिले नाहीत इथल्या PI साहेबांनी। तिथं ठेवले, आम्ही करते म्हणले, लांडगे तुम्ही घाबरू नका म्हणले, आम्ही आहो। आज त्या गोष्टीला 3 वर्ष झाले, काहीच नाही, आरोपी अटक नाही, आरोपी बाहेर हिंडालेत। असं कोणी मोबाईल फोनवर जात आली त्याचा फोन घेतात आणि गाडीवर पळून जातात, कुणाची पोत तोडतात, सगळं पोलिसांना माहीत आहे, PIलाही माहीत आहे। आता मागणी काय? आमची मागणी आता हे माझं पोरगं करणार आहे आणि माझी बायको मंजुरी करत्या। माझं तर का एवढं माझं हरण्याचं हे झालेलं ऑपरेशन महिना होईना, ह्याच्यावर आहे। मला खरी न्याय पाहिजे, नाही तर याला सजा पाहिजे। दौरान हत्या के इन तीनों मामले के आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। उनको न्यायालय के सामने पेश किया जा रहा है। नांदेड़ जिले में सबसे ज्यादा अधिकारी कर्मचारी ग्रामीण पुलिस स्टेशन में ही तैनात है, मगर ये इलाका काफी बड़ा है। साथ ही स्लम एरिया भी अधिक होने से इस तरह की गतिविधियां हो रही है। इसलिए इसकी रोकथाम के लिए पुलिस तो अपना काम कर ही रही है, मगर गली मोहल्लों में अगर कोई गुंडागर्दी कर रहा हो, नशे में कुछ जानलेवा हमले की साजिश या स्थिति पैदा कर रहा हो, तो तत्काल पुलिस से संपर्क स्थापित करने की अपील जिला पुलिस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। अक्षर 3 दिवसामध्ये नसून 14 तारखेला एक घटना घडलेली आहे। त्यामध्ये एका एरियामध्ये दारू पिण्याच्या कारणावरून काही व्यक्तींमध्ये वाद झाला। त्यांनी इथं दारू पिऊ नका म्हणून सांगितल्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि ती घटना घडली। दुसरी घटना आहे 18 तारखेची, ज्यामध्ये अनैतिक संबंधातून एका महिलेच्या घरात गेलेला होता। तिच्या सासूने काही लोकांना बोलावून घेतले आणि त्यांच्यावर त्याला वादवादी होऊन त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। तिसरी घटना जी आहे ती 18/7ची एक रेकॉर्डेड गुन्हेगार आहे जोगदंड यांनी अमोल नावाच्या व्यक्तीला, तोही आरोपी आहे, सोबतच परंतु दूर दूर बसून दारू पित होते आणि त्यामध्ये त्यांचे काहीतरी किरकोळ वाद झाला आणि त्याने त्याच्या डोक्यावर कड्याने मारहाण केली आणि त्याच्यामध्ये
त्याचे स्टॅबिंग झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. या सर्व तिन्ही प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत किंवा त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे. सर्व ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने त्यांची पुढची कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू केली. याच्यामध्ये आहेत पहिल्या दोन्ही प्रकरणामधले विक्टीम यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत आणि आत्ताचा जो आज जो दाखल झालेला आहे 621 यामध्ये विक्टीमही आणि आरोपीही यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. नाही, यामध्ये सर्वांवर जो काही मेजर गुन्हे आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालेल्या आहेत. एकाचा जो या आता 18/7च्या 621 याच्यामध्ये मटक्या नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर 8 ते 10 गुन्हे आहेत. तर त्याच्यावर एमपीडीचा प्रस्तावही पाठवून झालेला होता, परंतु काही त्रुटींवर तो परत आलेला होता. त्याच्यामध्ये त्याच्यावर परत आम्ही 110 सुद्धा केलेला आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये त्यांच्याकडून बॉन्ड घेतला जातो आणि बॉन्ड घेतल्यानंतर मग त्यांना बॉन्डवर रिलीज केलं जातं. त्या बॉन्डच्या याच्यामध्ये आता त्याचं व्हायोलेशनची पण कारवाई होईल आणि एमपीडीची पण कारवाई त्याच्यावर परत करण्यात येईल. जे आरोपी आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्ही बघितलेला आहे. काही प्रकरणांमध्ये आरोपी आणि फिर्यादी दोघांवरही रेकॉर्ड आहे आणि काही याच्यामध्ये विक्टीमवर आहे. तर जे महिलेच्या अनुषंगाने अनैतिक प्रकरण झालं त्याच्यामध्ये एका आरोपीवर रेकॉर्ड आहे, बाकी सगळ्यांवर नाही आहे. कोर्टात सादर करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची PCR मिळेल. तर आपल्याकडे पेट्रोलिंग आहे ग्रामीण ठाण्यांतर्गत, डीबीची पथकं आहे, मग कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे का? किंवा जर हे असं असेल तर मग या मनुष्यबळाच्या कमतरतेचा हा काही परिणाम आहे असं वाटतं का? मनुष्यबळ कमी आहे किंवा असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. वी हॅव सफिशियंट मॅनपॉवर, वी हॅव चार्लीज. आमच्याकडे इथे सगळ्यात जास्त फोर्स नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचाच आहे जिल्ह्यामध्ये आणि इथे वाहनं या सगळ्यात दिलेल्या आहेत. परंतु याचा जॉग्राफिकल एरिया थोडा मोठा आहे. इथे स्लम एरिया टाईप थोडेसे जास्त एरिया आहेत आणि इथे व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेले काही एरियाज आहेत. त्या एरियामध्ये आमची कंटिन्युअस पेट्रोलिंग चालू असते. परंतु या अनपेक्षित किंवा ज्या काही अनप्रिव्हेंटेबल घटना घडलेल्या आहेत त्याचा आम्ही आणखी थोडा अभ्यास करून जेवढं शक्य आहे तेवढं पेट्रोलिंग वाढवू. नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात. आजच संपर्क साधा. दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड. संपर्क मोबाईल 9130096001.